हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 2 पहा. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन AP इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आपल्याला काय दिलेलं आहे? सिक्वेन्स दिलेला आहे आणि हा सिक्वेन्स AP आहे का ते आपल्याला विचारलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला 20 नंबरची टर्म कोणती असेल हे विचारलेलं आहे. पहा कसं एक्झाम्पल सॉल्व करता येईल आपल्याला. फर्स्ट काय करू आपण, हा गिवन सिक्वेन्स लिहून घेऊ. द गिवन सिक्वेन्स इज -12, -5, -2, -9, -16, -23, -30. ए काय आहे पहा. ए म्हणजेच फर्स्ट टर्म काय आहे, -12. त्यानंतर आपण काय करू, या टर्म लिहून घेऊ. T1 इज इक्वल्स टू, T1 मीन्स फर्स्ट टर्म काय आहे, -12. T2 मीन्स सेकंड टर्म काय आहे, -5. T3 मीन्स थर्ड टर्म काय आहे पहा, फर्स्ट सेकंड थर्ड 2. त्यानंतर T4 मीन्स फोर्थ टर्म फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 9. या पुढच्या टर्म नाही लिहिल्या तरी चालतील. T4 पर्यंत आपण टर्म लिहिल्या तरी आपल्याला सफिशियंट आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की हा सिक्वेन्स AP आहे का. मग आपल्याला काय करावं लागेल, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट येतो का ते पाहावं लागेल. आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ. T2 - T1 इज इक्वल्स टू, T2 ची व्हॅल्यू किती आहे, -5 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे, -12. -5 मायनस मायनस काय होईल, प्लस 12. -5 + 12, 12 मधून 5 गेल्यानंतर किती मिळतील आपल्याला, 7. आता T3 - T2, T3 ची व्हॅल्यू किती आहे, 2 मायनस T2 ची व्हॅल्यू किती आहे, -5 इज इक्वल्स टू 2 मायनस मायनस काय होईल, प्लस 5. 2 + 5 किती येईल, 7. त्यानंतर T4 - T3 करावं लागेल. T4 - T3 इज इक्वल्स टू, T4 ची व्हॅल्यू किती आहे, 9 मायनस T3 किती आहे, 2. 9 - 2 किती येईल पहा, 7. म्हणजेच आपल्याला इथे कॉमन डिफरन्स किती मिळाला, प्रत्येक ठिकाणी 7 मिळाला. म्हणजेच कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट मिळाला आपल्याला. म्हणजेच हा जो दिलेला सिक्वेन्स आहे तो काय आहे, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ॲन्सर लिहू आपण मग. हिअर T2 - T1 इज इक्वल्स टू T3 - T2 इज इक्वल्स टू T4 - T3 इज इक्वल्स टू किती मिळाला आपल्याला, 7 इज इक्वल्स टू, आणि हा काय कॉमन डिफरन्स आहे तो काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट इथे लिहू आपण. D इज इक्वल्स टू T2 - T1 इज इक्वल्स टू T3 - T2 इज इक्वल्स टू T4 - T3 इज इक्वल्स टू 7. हा काय मिळाला आपल्याला, कॉन्स्टंट मिळाला. हिअर difference between two consecutive terms is constant, therefore the given sequence is an AP. हा सिक्वेन्स काय आहे, AP आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आपल्याला 20 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. आता त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. वी नो दॅट, फॉर्म्युला काय पहा, TN इज इक्वल्स टू A + N - 1 D. आता यामध्ये काय करू आपण, A ची व्हॅल्यू किती आहे, A मीन्स फर्स्ट टर्म आपण लिहून घेतलेले आहे. फर्स्ट टर्म काय आहे, -12 आहे. A इज इक्वल्स टू -12.
त्याचबरोबर डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 7 मिळाली. कॉमन डिफरन्स किती मिळाला 7. आणि आपल्याला किती नंबरची टर्म फाइंड करायची आहे 20 नंबरची, म्हणजेच एनची व्हॅल्यू काय येईल 20. आता ह्या व्हॅल्यू काय करू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. टी एनची व्हॅल्यू काय आहे 20. टी 20 इज इक्वल्स टू ए. एची व्हॅल्यू किती आहे -12 प्लस एन -1. एनची व्हॅल्यू आहे 20 -1 इंटू डी. डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 7 इज इक्वल्स टू -12 प्लस 20 -1 19 इंटू 7 इज इक्वल्स टू -12 प्लस 19 इंटू 7 किती येईल पहा. 7 9 जार 63, 3 कॅरीवर 6 येतील. 7 1 जार 7 and 6 13 म्हणजेच 133 येईल. आता 130 -12 प्लस 133 किती येईल पहा. 133 मधून जर आपण 12 मायनस केले तर किती येईल पहा. 3 - 2 1, 3 - 1 2 आणि हा 1 आणि ग्रेटर नंबरचं साईन काय येईल प्लस. 20 नंबरच्या टर्मची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 121. Therefore 20th term of the progression is 121. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. क्वेश्चन काय आहे पहा. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24 आपल्याला काय अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. फाइंड द 24th टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. आणि ह्या प्रोग्रेशनची आपल्याला काय करायची आहे 24 नंबरची टर्म कोणती असेल हे फाइंड करायचं आहे. प्रथम काय करू आपण गिवन AP लिहून घेऊ. द गिवन AP ई 12, 16, 20, 24 डॅश डॅश डॅश. आता याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय पहा A इज इक्वल्स टू 12. त्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स काढून घ्यावा लागेल. हा जो सिक्वेन्स आहे हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग आपण कॉमन डिफरन्स कसा काढणार. D इज इक्वल्स टू T2 - T1. T2 काय आहे 16 आणि T1 काय आहे 12. 16 - 12 इज इक्वल्स टू 4. 16 - 12 किती येईल 4. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळाला 4 मिळाला. आता आपण काय करू 24 नंबरची टर्म फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला लिहून घेऊ. वी नो दॅट काय आहे पहा फॉर्म्युला TN इज इक्वल्स टू A प्लस N - 1 D. आता किती नंबरची टर्म आपल्याला फाइंड करायची आहे 24 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. म्हणजेच Nची व्हॅल्यू किती येईल पहा येते N इज इक्वल्स टू 24. मग TN म्हणजेच येथे काय लिहावं लागेल Nची व्हॅल्यू 24 इज इक्वल्स टू A. Aची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस N - 1. Nची व्हॅल्यू किती आहे 24. 24 - 1 इंटू D. D किती मिळाला आपल्याला 4. कॉमन डिफरन्स 4 आहे. इज इक्वल्स टू 12 प्लस 24 - 1 किती येईल 23 येईल. 23 इंटू 4. 12 प्लस 23 4 जार किती येईल पहा 4 3 जार 12 2 कॅरीवर 1 4 2 जार 8 प्लस 1 9 म्हणजेच 23 4 जार 92 येईल. 12 प्लस 92 किती येईल 2 प्लस 2 4 9 प्लस 1 10 104. म्हणजेच आपल्याला T24 नंबरची टर्म काय मिळाली 104. T24 इज इक्वल्स टू 104 मिळाला आपल्याला. आन्सर लिहू आपण. देअरफोर द 24th term of the given AP is 104.
पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. फोर्थ क्वेश्चन पहा. फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. आपल्याला काय ॲरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि 90 नंबरची टर्म काय करायची आपल्याला फाइंड करायची आहे. फर्स्ट आपण काय करू, सिक्वेन्स लिहून घेऊ. द गिवन AP is 7, 13, 19, 25. आता याच्यामध्ये एची व्हॅल्यू काय आहे 7. ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर T1 इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म काय 7, T2 इज इक्वल्स टू 13 सेकंड टर्म, T3 इज इक्वल्स टू T3 मीन्स थर्ड टर्म फर्स्ट सेकंड थर्ड 19, T4 इज इक्वल्स टू फोर्थ टर्म काय फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 25. आता आपल्याला काय काढावं लागेल, डी काढावं लागेल, कॉमन डिफरन्स काढावं लागेल. D इज इक्वल्स टू T2 मायनस T1. हा ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे कॉमन डिफरन्स काढण्यासाठी आपण T2 मायनस T1 करू. T2ची व्हॅल्यू किती आहे 13 मायनस T1ची व्हॅल्यू किती आहे 7, 13 मायनस 7 6, म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळाला 6. त्यानंतर आपल्याला कोणती टर्म फाइंड करायची आहे, 19th नंबरची टर्म फाइंड करायची आहे, म्हणजेच एनची व्हॅल्यू काय आहे 19. आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो दॅट Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 D. Tn यांची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, यांची व्हॅल्यू काय दिलेली आहे 90th नंबरची टर्म आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजे T19 इज इक्वल्स टू A. एची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस n मायनस 1 म्हणजेच 19 मायनस 1 इंटू D. डीची व्हॅल्यू किती मिळाली 6 इज इक्वल्स टू 7 प्लस 19 मायनस 1 18 इंटू 6. 7 प्लस 18 6 जार किती येईल पहा 108 येईल. 6 8 जार 48 कॅरी ओवर येतील 4, 6 1 जार 6 and 4 10 108 येईल. 108 प्लस 7 किती येईल 115 येईल. म्हणजेच आपल्याला T19ची व्हॅल्यू किती मिळाली 115 मिळाली. म्हणजेच 90 टर्म काय मिळाली आपल्याला गिवन एपीची 115. आन्सर लिहू आपण. हिअर द 90 टर्म ऑफ द गिवन AP इज 115. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. फिफ्थ एक्झाम्पल पहा. फाइंड द 27 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. आपल्याला AP दिलेला आहे आणि त्याच्यातील आपल्याला 27 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. प्रथम काय करू आपण, हा गिवन AP लिहून घेऊ. द गिवन AP इज 9, 4, -1, -6, -11. आता याच्यामध्ये एची व्हॅल्यू काय पहा, ए मीन्स फर्स्ट टर्म 9. त्यानंतर आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ. काय करावं लागेल T2 मायनस T1. T2 काय आहे 4, सेकंड टर्म काय 4 मायनस T1 म्हणजेच फर्स्ट टर्म काय आहे 9. 4 मायनस 9 किती येईल पहा 4 मायनस 9 मायनस 5 येईल. 9 मायनस 4 5 ग्रेटर नंबरचं साईन मायनस म्हणजेच -5 येईल. आणि आपल्याला किती नंबरची टर्म फाइंड करायची आहे 27 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. n इज इक्वल्स टू 27. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट काय पहा फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू काय आहे 9 प्लस
आता टी एनची व्हॅल्यू किती 27 टी 27 इज इक्वल्स टू 9 प्लस एन मायनस 1 म्हणजेच 27 मायनस 1 इंटू डी किती मिळाला -5. आता येथे काय येईल 9 प्लस 27 मायनस 1 26 इंटू -5. 9 प्लस 26 इंटू -5 किती येईल पहा 26 फायदा -130 येईल -130 इज इक्वल्स टू येथे प्लस मायनस काय होईल -9 -130. आता 130मधून 9 मायनस करायचं किती येईल 130मधून 9 गेल्यानंतर 121 मिळतील आणि ग्रेटर नंबरचं साईन काय मायनस म्हणजेच काय मिळेल आपल्याला -121 म्हणजेच T27 म्हणजेच 27 नंबरची टर्म किती मिळाली आपल्याला -121. आन्सर लिहू आपण देअरफॉर द 27th term of the given AP is -121. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.